घरात जेव्हा भाजीला काहीही नसेल, तेव्हा आपल्या उपयोगी पडतो तो म्हणजे हा बटाटा. कुठलंही वाटण न करता झटपट तयार होणारी ही बटाट्याची भाजी एकदा माझ्या या पद्धतीने करून बघा. अगदी तुम्हाला हॉटेलची भाजीही यापुढे फिकी वाटेल. चला मग रेसिपीला सुरुवात करूया. तर बघा आता 2च बटाटे होते माझ्याकडे, एक मोठा आणि एक छोटा. म्हटलं यापासूनच आपण भाजी तयार करूया. तर आता सर्वात आधी बटाटे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत मी. त्याची साल काढून घेणार आहोत आपण. बऱ्याचदा सालीसकटसुद्धा भाजी केली जाते बटाट्याची. तीही चवीला छान लागते. पण मी याची साल काढून घेणार आहे. दोन्हीही बटाट्याची साल आधी काढून घेऊया. आणि इथे बघा साल आपण काढून घेतलेली आहे बटाट्याची. तर आता बटाट्याचे आपण लगेचच काप करून घेणार आहोत. तर आज आपण बटाट्याचे मोठे असे काप तयार करणार आहोत. असे मोठे काप तयार केले की ती भाजी बघा आपल्याला खायलाही छान लागते आणि दिसायलाही छान दिसते. तर आता दोन्हीही बटाट्याचे आपण काप तयार करून घेणार आहोत. आणि तुम्हाला रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर एक लाईक करून चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा आपले इथे जे दोन्हीही बटाटे होते आपण त्याचे काप तयार करून घेतलेले आहेत. आता सर्वात आधी हे बटाटे स्वच्छ आपण धुवून घेणार आहोत. कारण बटाट्यामध्ये स्टार्च असल्यामुळे बटाटे लगेचच लालसर पडायला सुरुवात होतात. तर आधी आपण यामध्ये पाणी घालून हे आधी धुवून घेणार आहोत. आणि नंतर परत यामध्ये आपण चांगलं पाणी घालून घेणार आहोत. तर आता बघा यातलं पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे आणि जोपर्यंत भाजीची पुढची आपली तयारी होईल तोपर्यंत बटाटे आपण पाण्यामध्येच ठेवणार आहोत. म्हणजे त्यांचा रंग बदलणार नाही. तर आता बटाटे आपण बाजूला ठेवूया आणि आपण लसूण आणि आलं खलबत्त्यामध्ये चांगलं ठेचून घेणार आहोत. आता घरगुती साधी सोपी पद्धत म्हटल्यामुळे आपण खलबत्त्याचाच वापर करणार आहोत. तर आता यामध्ये 7 ते 8 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आलं, कढीपत्त्याची पानं घालून घेतलेली आहेत. त्याचबरोबर चमचाभर जिरे घालणार आहोत. तेलामध्ये जिरं न घालता असं खलबत्त्यामध्ये थोडं जाडसर ठेचून घ्यायचं जिरं. त्यामुळे भाजीची चव आणखीनही वाढली जाते. बघा आता हे आलं, लसूण आपण ठेचून घेतलेलं आहे. आता हे जास्तही बारीक नाही करायचं आणि मिक्सरचा वापर न करता असं जर खलबत्त्यामध्ये ठेचून थोडं जाडसर ठेवलं तर भाजीला खूप छान चव लागते. तर आता हे तयार झालेलं आहे आपलं. तर हे काढून घेणार आहे मी. भाजीमध्ये थोडं लसूणही आपण जास्त वापरलेलं आहे कारण दुसरं कुठलंही वाटण आपण यामध्ये वापरणार नाही आहोत. तर आता आपण भाजीसाठी लागणारा कांदा जो आहे तो चिरून घेणार आहोत. तर भाजीसाठी इथे एक मध्यम आकाराचा कांदा मी बारीक असा चिरून घेणार आहे. फार जास्तही कांदा भाजीला वापरायचा नाही. कांदा आपण तेलामध्ये परतल्यानंतर त्याची हलकीशी गुळचट चव भाजीला लागते. त्यासाठी जास्त प्रमाणात कांदा वापरायचा नाही. कारण बटाटाही हलकासा हा गुळचटच असतो. तर आता आपण भाजीसाठी लागणारी जी कोथिंबीर आहे ती बारीक अशी चिरून घेणार आहोत. कारण तेलामध्ये थोड्या कोथिंबीरचा सुद्धा आपण वापर करणार आहोत. तर आता भाजीसाठी लागणारं जे साहित्य होतं, जी तयारी होती आपण ती करून घेतलेली आहे. आता भाजी फोडणीला आपण घालणार आहोत. तर सर्वात आधी कढईमध्ये आपण तेल गरम होण्यासाठी ठेवणार आहोत. तर इथे अर्धी पळी एवढं मी भाजीसाठी तेल वापरलेलं आहे. तेल चांगलं गरम झालं की यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मोहरी घालायची आहे. मोहरी चांगली फुटू द्यायची आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये हिंग घालून घ्यायचा आहे. तर अगदी पाव चमचा एवढा मी हिंग यामध्ये घातलेला आहे. हिंग तेलामध्ये छान परतल्यानंतर आपण बारीक चिरून ठेवलेला जो कांदा होता तो घालायचा आहे आपल्याला. आणि कांदा मस्त छान गुलाबी रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. आता कांदा सर्वात आधी परतून घेते आणि नंतर मग पुढचं एक एक साहित्य आपण घालत राहू. तर आता कांदा बघा बारीक चिरून घेतल्यामुळे भाजीला तो सगळीकडे एकसारखा लागतो आणि जो कांदा आहे तो शिजल्यासुद्धा लवकर जातो. तर इथे कांदा लवकर शिजावा त्यासाठी थोडंफार मिठाचाही तुम्ही वापर करू शकता. आता आपण जे आलं लसूण ठेचून घेतलेलं आहे ते सर्वात आधी घालणार आहोत आणि तेलामध्ये छान खमंग असं ते आपल्याला परतून घ्यायचं आहे. तर आता यामध्ये आपण कढीपत्ता, आलं लसूण जेव्हा ठेचलं तेव्हाच घातलेला आहे. असा खलबत्त्यामध्ये ठेचून जेव्हा तुम्ही कढीपत्ता वापरता तेव्हा तो भाजीला सगळीकडे लागतो. तर आता हे सर्व साहित्य परतून झालं आपलं की आपण यामध्ये काही कोरडे मसाले घालणार आहोत. आता हे चांगलं आपलं परतून झालेलं आहे. तर यामध्ये आपल्याला अर्धा चमचा धना पावडर, त्याचबरोबर अर्धा चमचा गरम मसाला, पाव चमचा हळद घालायची आहे आणि चवीनुसार लाल तिखट घालायचं आहे. हे तिखट चवीला कमी तिखट असल्यामुळे इथे मी 1.5 चमचा तिखटाचा वापर केलेला आहे. त्याचबरोबर 1 चमचा कांदा लसूण मसाला घातलेला आहे. आता हे जे कोरडे मसाले आपण घातलेले आहे हे तेलामध्ये चांगले आपल्याला परतून घ्यायचे आहेत. एकदा का हे सर्व मसाले खमंग असे तेलामध्ये परतले गेले
की आपण मग यामध्ये बटाटे घालणार आहोत. पण आता इथे हे सर्व साहित्य परतून झालेलं आहे. तर यामध्ये थोडी आपण कोथिंबीर घालणार आहोत. तर वरून कोथिंबीर भाजीमध्ये न टाकता अशी थोडीशी मसाल्यामध्ये जर तुम्ही टाकलीत तर भाजीला चव खूप छान लागते. तर आता हे कोथिंबीर घातल्यानंतर थोडं परतून घेणार आहोत आणि आता बटाटे घालणार आहोत. तर इथे आपण जे पाण्यामध्ये बटाटे ठेवलेले होते ते घालायचे आहेत आपल्याला. आणि मग पूर्ण हे जे बटाटे आहेत हे थोडे आपण हे जो मसाला आहे यामध्ये परतून घेणार आहोत. तर बघा आता बटाटे घालून झालेले आहेत आपले. आणि आता हे फक्त जे आपण भाजीसाठीचा जो मसाला तयार केलेला आहे त्यामध्ये हे परतून घेणार आहोत. तर काही सेकंदासाठीच परतणार आहोत आपण. तर आता यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे. आता पाणी घालताना इथे मी नॉर्मल रूम टेम्परेचरचंच पाणी वापरलेलं आहे, ते घालून घेणार आहोत. तर इथे भाजीसाठी जवळपास मी 1 पेला पाण्याचा वापर केलेला आहे. कारण ही भाजी शिजत असताना आपल्याला पाणी आटलं जाईल, कारण बटाट्याचे काप मोठे आहेत. तर आता हे भाजी पूर्ण छान एकत्र करून घेऊयात आधी आणि नंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. तर इथे आपण भाजीमध्ये मीठसुद्धा घालून घेतलेलं आहे. आणि आता ही भाजी झाकण ठेवून आपल्याला वाफेवर मस्त शिजवून घ्यायची आहे. तर आता गॅसची स्पीड आपल्याला मीडियम ठेवायची आहे आणि झाकण ठेवून ही भाजी 4 ते 5 मिनटं चांगली शिजवून घ्यायची आहे. तर यावर झाकण जरूर ठेवायचं आहे, कारण बटाट्याचे काप मोठे असल्यामुळे ते आपल्याला वाफेवर शिजवायचे आहेत. तर आता झाकण उघडून बघूयात आपण. तर इथे बघू शकता पहिल्यापेक्षा आपण जे पाणी यामध्ये घातलेलं होतं ते आटलेलं आहे आणि बटाट्याचा हलकासा रंगही बदललेला आहे. तर यामध्ये आता आपल्याला 2 चमचे शेंगदाण्याचं बारीक कूट घालायचं आहे. 2 चमच्यापेक्षा जास्त घालू नका. भाजीला छान दाटसरपणा येतो आणि चवही छान लागते. आता शेंगदाण्याचं कूट भाजीमध्ये एकत्र केल्यानंतर बघा, भाजीचा दाटसरपणा इथे तुम्ही बघू शकता. कुठलंही वाटण न करता ही भाजी आपण तयार केलेली आहे. त्यानंतर भाजी आपण 1 ते 2 मिनटं अशीच शिजवून घेणार आहोत. आणि आता आपला बटाटा कसा शिजला गेलेला आहे हे आपण चेक करूयात आधी. तर बटाटा भाजीमध्ये केव्हाही चांगला शिजला गेला पाहिजे, तेव्हाच ती भाजी खायला चांगली लागते. तर बघा, बटाटा चांगल्या प्रकारे आपला शिजला गेलेला आहे. तर आता यामध्ये आपल्याला कोथिंबीर घालायची आहे. तर आपण बारीक चिरून घेतलेली वरून कोथिंबीर घालणार आहोत आणि आपली भाजी ही खाण्यासाठी अगदी तयार झालेली आहे. तर घाईच्या वेळी झटपट तयार होणारी ही कुठलंही वाटण न करता आपण भाजी तयार केलेली आहे. घरात काहीही भाजीला नसेल किंवा तुम्हाला भाजीला काय करावं हे सुचत नसेल, तर नक्कीच या पद्धतीने ही बटाट्याची भाजी एकदा करून बघा. आणि तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ते सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका. रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर एक लाईक करून चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. तसाच तुम्हाला आणखी कुठल्या अशा घरगुती रेसिपी पाहायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका. तर मी त्या रेसिपी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईल. पुन्हा अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.